ओम नमः शिवाय. मी महायोगी प्रेम आपणा सर्वांचे हृदयपूर्वक स्वागत करतो. सुस्वागत. तर आता आपण सगळ्यात आधी जाणून घेऊया, की प्रेम शक्ती योग म्हणजे काय? आणि मग त्याच्या मेडिटेशनकडे येऊया. आपण ह्या 7 दिवसाच्या कालखंडामध्ये वेगवेगळी मेडिटेशन्स करणार आहोत आणि आपण आपल्या स्वतःशी जोडणार आहोत. म्हणजे या जगात कोणी तुम्हावरती प्रेम करावं किंवा नाही करावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण तुम्ही स्वतःवर प्रेम नक्की करावं. ह्या जगात कोणीही तुमच्यावर प्रेम नाही केलं तरी चालेल. पण तुम्ही स्वतःवर प्रेम नक्की करायला पाहिजे. कारण आपला दुसऱ्यावर अधिकार आपण दाखवू शकत नाही. पण स्वतःवर अधिकार नक्की दाखवू शकतो. तर प्रेम शक्ती योग म्हणजे काय, की ही जी समस्त सृष्टी आहे, जी आपण बघतोय, ती ज्या शक्तीनं बनलेली आहे, त्या शक्तीचं नावच प्रेम आहे. या सृष्टीमध्ये तुम्ही इत्र-तत्र सर्वत्र जर बघितलं, तर सगळीकडे तुम्हाला प्रेम दिसणार निसर्गात. मनुष्यामध्ये त्याचा अभाव दिसतो. पण पूर्ण निसर्गात जर आपण बघितलं, तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला फक्त आणि फक्त प्रेमच दिसेल. आणि योगचा अर्थ असतो जोडणं. ह्या सर्वव्यापी शक्तीशी जोडणं म्हणजेच प्रेम शक्ती योग आहे. तर सगळ्यात आधी ह्या पूर्ण सृष्टीशी जोडण्याआधी आपल्याला स्वतःशी जोडणं गरजेचं आहे. म्हणजे आपलं हे जे शरीर आहे, देह आहे, याच्याशी आधी आपण कनेक्ट व्हायला पाहिजे. जेणेकरून आपल्याला शारीरिक आरोग्य प्राप्त होईल. प्रत्येक मनुष्याला मन आहे. त्या मनाशी जोडून आपल्या मनाला पवित्र बनवणं, शुद्ध स्वरूप बनवणं आणि त्या मनासोबत जुडणं सगळ्यात महत्वाचं आहे. प्रत्येकाच्या आतमध्ये एक हृदय आहे आणि त्याच्यातल्या भावना ह्या शुद्ध असायला पाहिजे, संतुलित असायला पाहिजे आणि त्या शुद्ध स्वरूप संतुलित भावनांशी जोडणं. प्रत्येकाला एक चित्त आहे. ते चित्त स्थिर असणं, एकाग्र असणं, आपल्या ध्येयाप्रती समर्पित असणं. प्रत्येकाजवळ एक बुद्धी आहे, त्याच्यामध्ये विवेक असणं, सद्बुद्धी असणं, ज्ञान असणं आणि त्याच्याशी जोडणं आणि प्रत्येकामध्ये एक जो अविनाशी आत्मा आहे, ज्याच्यामुळे आज आपण जिवंत आहोत, त्याच्या अस्तित्वामुळे आज आपलं प्रगटीकरण आहे. या सगळ्यांशी सगळ्यात आधी आपल्याला जोडणं आहे, कारण हा आपला स्वतःचा भाग आहे. आणि जेव्हा आपण शरीर, मन, बुद्धी, चित्त, अहंकार सगळ्यांशी जोडतो, त्यावेळेस आपण ह्या सर्व व्यापी परमात्म्याच्या चैतन्य शक्तीशी जोडू शकतो. परमात्म्याशी आपलं मिलन होऊ शकतं आणि ह्या सगळ्यांना जोडणारा जो एक धागा आहे किंवा सूत्र आहे, ते म्हणजे प्रेमशक्ती. सो प्रेम शक्ती योग या सर्वव्यापी शक्तीशी जोडून तुम्हाला स्वतःला संपूर्णपणे जाणण्याची, समजून घेण्याची एक संधी देतो. जिथं आपण आपलं संपूर्ण लक्ष स्वतःवरती केंद्रित करतो. आजपर्यंत आयुष्यामध्ये बरीच लोकं फक्त बाह्य गोष्टींवरती लक्ष केंद्रित करतात. बाह्य लोकांवरती लक्ष केंद्रित करतात. पण आजपासून तुम्हा सगळ्यांना ही यात्रा स्वतःकडे लक्ष देण्याची सुरू करायची आहे. आणि जेव्हा आपण आत्मप्रकाशित होतो, तेव्हाच आपलं परमात्म्याशी मिलन होतं आणि आपण पूर्णतः परमात्म्याशी एकाकार होऊन आपलं जे वास्तविक स्वरूप आहे, वास्तविक जीवन आहे, आपल्या जीवनाचा जो वास्तविक उद्देश्य आहे, त्याच्याशी जुळू शकतो. तर ही स्वतःच्या माध्यमातून स्वतःपर्यंत पोहोचण्याची एक सुंदर यात्रा आहे. ही निरंतर आयुष्यभर चालणारी यात्रा आहे, कारण आयुष्यभर आपल्याला स्वतःशी जोडून राहायचं आहे आणि त्या सर्वव्यापी परमात्म्याशी जोडून राहायचं आहे, जेणेकरून आपल्यामधले सद्गुण नेहमी जागृत असतील, सद्भावना जागृत असतील, सद्विचार जागृत असतील, सद्बुद्धी जागृत असेल, आपल्यातलं जे अमूल्य असं ज्ञान आहे, ते जागृत असेल, आपल्यातल्या ज्या कला आहेत, आपल्यातले जे कौशल्य आहेत, आपल्यातली जी शक्ती आहे, ती एका उच्चतम पातळीवरती जागृत असेल.
तर संक्षिप्तमध्ये सांगायचं तर प्रेम शक्ती योग तुम्हाला स्वतःचा परिचय करून देतो. जे लाखो प्रकारचे ध्यान आहेत. योग साधना ही लाखो प्रकारच्या आहेत. प्राणायाम लाखो प्रकारचे आहेत. योगासन लाखो प्रकारचे आहेत. पण ह्या जर्नीमध्ये स्वतः सोबत जुडणं आणि फक्त काहीतरी बसून ध्यान करणं यात खूप अंतर आहे. आपल्या प्रत्येक पेशीसोबत जुडणं, आपल्या प्रत्येक अस्तित्वासोबत जुडणं, जोडून आपल्या त्या दिव्य आणि अमूल्य अशा व्यक्तित्वाला ओळखणं, ही एक अद्भुत अशी एक घटना आहे. म्हणजे हा प्रेम शक्ती योगाचा उद्देशच आहे, की आपल्या आत अंतस्थित जे सुप्त गुण आहेत, सुप्त ज्ञान आहे, सुप्त शक्ती आहे, त्याला जागृत करणं. आणि आपल्या आतमध्ये जितके काही खजाने आहेत, त्या खजान्यांना शोधून त्याचा वापर करणं. तो आपले जे असीम गुण आहेत, असीम तत्व आहेत, अमूल्य शक्ती आहेत, त्याचा परिचय करून आपल्या गुणांना, आपल्या क्षमतांना, आपल्या शक्तींना योग्य वेळेस, योग्य ठिकाणी, योग्य पद्धतीनं वापरणं, हे आपल्याला प्रेम शक्ती योग शिकवतो. म्हणजे याला तुम्ही साधारण नका समजू. आजपर्यंत तुम्ही बघितले असतील साधारण पण गोष्टी असतील, की फक्त श्वासांवर लक्ष केंद्रित करा, एखाद्या ओंकारवर लक्ष केंद्रित करा, एखाद्या मूर्तीवर लक्ष केंद्रित करा. आजपर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टी बाह्य बघितल्या. हा प्रवास आहे अंतर्गत. हा सूक्ष्म शरीराचा प्रवास आहे. हा स्थूल शरीरापासून सूक्ष्म शरीर, सूक्ष्म शरीरापासून कारण शरीराचा प्रवास आहे आणि तिथून मग आपण परमात्म्याला भेटणार आहोत. तो आपलं शरीर, मन, हृदय, चित्त, बुद्धी, आत्मा या सगळ्यांना एक सोबत कामाला लावणं आपलं काम आहे. आपली जी आध्यात्मिक प्रक्रिया आहे, आपण ज्याला अध्यात्म समजतो, त्या अध्यात्माच्या पेक्षा तुम्ही जे जाणता त्याच्यापेक्षा हे कैक वेगळं आहे. तो आपल्या अंतस्थित सगळ्या पैलूंना आपल्याला जागृत करून त्या उच्चतम पातळीवरती स्थिर राहून ते अद्भुत असं आयुष्य जगणं, याची कल्पना सुद्धा तुम्हाला आनंद देऊन जाईल. तर याची वास्तविक स्वरूप तुम्हाला परमानंदात घेऊन जाईल. आणि याचा जो अनुभव आहे, हा तुम्ही प्रत्येक क्षणी कराल. जसजसं तुम्ही स्वतःला जोडत जाणार, बाह्य जगतापासून वेगळं करून जेव्हा तुम्ही अंतर्जगतमध्ये स्वतःला स्थिर करणार, तेव्हा तुम्हाला जीवनाचा जो पूर्ण सार आहे ना, तो आत्मसात होईल. आपला जन्म कशासाठी झालोय, आपण जगतो काय, आपला जो प्रत्येक श्वास आहे, त्या श्वासाचा अर्थ काय आहे, त्याची किंमत काय आहे, त्याचे मूल्य काय आहे? तो आपल्या आतमधली जी मुख्य असीम दिव्य प्रेमाची जी ऊर्जा आहे, ती जेव्हा आपल्यातून प्रवाहित होईल आणि आपल्या सानिध्यात असणाऱ्या लोकांना जेव्हा त्याचा अद्भुत फायदा होईल, तेव्हा तुम्हाला कळेल, की याची वास्तविक शक्ती काय आहे आणि तुमचा जो ऑरा आहे, तो जो दिव्य आभा मंडल तयार होणार आहे, त्यामुळे कोणताही नकारात्मक विचार तुमच्या आतमध्ये प्रवेशच करू शकत नाही. ना नकारात्मक भावना प्रवेश करणार, ना नकारात्मक ज्ञान प्रवेश करणार. तुम्ही कधीही पथभ्रष्ट होऊ शकत नाही. अज्ञानाच्या जाळ्यामध्ये न फसता तुम्ही ज्ञानाच्या त्या उच्चतम प्रकाशामध्ये स्थिर राहणार. जसं सूर्याचा प्रकाश आपल्या घरातले लाईट विझवू शकत नाही किंवा स्ट्रीट लाईट विझवू शकत नाही, हॅलोजन लाईट विझवू शकत नाही. तसंही ह्या जगातली कोणतीही नकारात्मक विचार, या भावना, या नकारात्मक ज्ञान तुमच्या अंतस्थित असलेल्या जागृत ज्ञानाच्या प्रकाशाला विझवू शकत नाही. तुमच्या आतला जो ज्ञानाचा उच्चतम प्रकाश आहे, तो सगळ्या अंधारलेल्या विचारांना, अंधारलेल्या भावनांना आणि अंधारलेल्या ज्ञानाला मिटवून त्या उच्चतम प्रकाशामध्ये स्थिर करणार आहे. तुमची बुद्धी एका उच्चतम स्तरावरती स्थिर होणार आहे. तुमच्या भावना एकदम संतुलित होणार आहे. तुमच्या चित्ताच्या ज्या वृत्त्या आहेत त्याचा निरोध होऊन ते स्थिर होणार आहे आणि तुमचं शरीर
आरोग्याच्या त्या उच्चतम स्तरावरती स्थिर होणार आहे आणि तुमच्या ज्या मनाच्या वृत्त्या आहेत, त्या एकदम तुमच्या नियंत्रणात असणार आहे. आणि ज्याच्यामुळे तुमचं प्रत्येक कर्म, तुमचं प्रत्येक कार्य आणि त्याच्यामध्ये तुम्ही कौशल्य प्राप्त करणार आहात. तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये एक दक्षता असणार आहे, एक सजगता असणार आहे, एक स्थिरता असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे जागृत असणार आहात, अवेअर असणार आहे. आणि तिथून तुमचा जो प्रवास आहे, तो हा प्रेम शक्ती योगामुळे सुख-दुःखाच्या परे असणार आहे. अनुकूल परिस्थिती असो किंवा प्रतिकूल परिस्थिती असो, लाभ असो, अलाभ असो, सुख असो, दुःख असो, सन्मान प्राप्त हो, अपमान प्राप्त हो, शत्रू प्राप्त हो, मित्र प्राप्त हो, शीत असो, उष्ण असो वातावरण, आतमध्ये कोणतंही द्वंद्व असणार नाही. सगळ्या द्वंद्वाच्या परे जाऊन आपण एकदम स्थिर, संतुलित व्यक्तित्वाचे स्वामी बनणार आहोत आणि सर्वत्र आपल्याला समभाव ठेवणं सोपं जाणार आहे. ना प्रतिकूल, ना अनुकूल कोणत्याही परिस्थितीचा आपल्यावर कोणताही परिणाम होणार नाही. ना बाह्य परिणाम, ना अंतर्गत परिणाम. या जगातल्या कितीही लोकांना कितीही परिणाम होऊ द्या, त्याची पर्वा नाहीये. पण आपलं आयुष्य उत्तम बनवणं, सर्वोत्तम जीवन पद्धतीमध्ये जगणं, हे आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. कारण ज्याप्रमाणे सगळ्या पर्वतांमध्ये आपण हिमालयाला श्रेष्ठ समजतो, त्याचप्रमाणे सगळ्या योग पद्धतींमध्ये, जीवन पद्धतींमध्ये हा प्रेम शक्ती योग सर्वश्रेष्ठ असणार आहे. आणि ह्या सर्वश्रेष्ठ असण्याचा अनुभव जेव्हा तुम्ही कनेक्ट व्हाल, तेव्हा तुम्हाला येणार आहे. नुसतं म्हणण्याने नाही होणार आहे, तर त्याच्या जगण्याने आणि अनुभवाने तुम्ही हे जाणणार आहात. सो ही जी प्रक्रिया आहे प्रेम शक्ती योगाची, ही सुरू करण्याआधी आपल्याला याचा मूळ उद्देश आणि आपली जी प्राप्ती आहे, ती काय आहे हे समजणं गरजेचं आहे. जेणेकरून आपण याच्यामध्ये गांभीर्याने सामील व्हाल. नाहीतर आज उठलो, उद्या झोपून राहिलो, परत मध्ये कुठेतरी 4:30 पावणे 5 ला जाग आली आणि आपण उठलो. ही गोष्ट तुम्हाला पूर्णतेकडे घेऊन जाऊ शकत नाही. आणि अपूर्ण माणसाचं जीवन नेहमी अपूर्णतेतच राहतं आणि त्याच्या जीवनाची कोणतीही व्हॅल्यू नसते. तो गांभीर्याने, सातत्याने, शिस्तबद्ध होऊन आपण ह्या प्रेम शक्ती योगाची साधना करणं गरजेचं आहे. याच्या विधी सगळ्या सोप्या असणार आहेत. तुम्हाला कदाचित वाटेल, की हे तर फार सोपं-सोपं आहे, याच्याने काय होईल? आम्हाला असं वाटलं, की फार काही कठीण असेल. ह्या जगामध्ये कठीण गोष्टींनी जर तुम्ही काही प्राप्त करत असाल, तर ते ज्ञान नाहीये, अज्ञान आहे. कारण ज्ञानाचा पहिला उद्देश कठीणातल्या कठीण गोष्टीला सोप्यात सोपं करणं आहे. आणि सोप्यातल्या सोप्या गोष्टीला जो कठीण करतो, त्याच्याजवळ ज्ञानही नसतं आणि बुद्धीही नसते. बुद्धिमत्ता आहे याचं प्रूफ तेच आहे, ज्याच्यामध्ये कठीणातली कठीण गोष्ट सोपी होईल आणि सोप्यातून आपण काहीतरी असं अतिउत्तम प्राप्त करणार, की ज्याची कल्पना सुद्धा आपण स्वप्नात केली नसेल, असं काहीतरी प्राप्त करणं, हे खरं ते दिव्यत्व आहे. तो प्रेम शक्ती योगामध्ये जो आत्मसाक्षात्कार प्राप्त करणार आहे, त्याच्याने तुम्हाला मोक्ष प्राप्त सोपं होणार आहे. आणि तुमचं जीवन जे आहे, ते पूर्णतः तुमच्या नियंत्रणात असणार. आज मोबाईल जरी वाजला, तरी माणूस हातातलं काम सोडून त्याच्याकडे लक्ष देत असतो. कोणाचा फोन असेल, कोणाचा मेसेज असेल. सो तुम्हाला नियंत्रित तो मोबाईल करतो. वातावरण गरम आहे, तुम्ही परेशान होता आहे, की बापरे! काळा होतोय, फॅन नाहीये, लाईट गेली आहे. तुम्ही परेशान होताय म्हणजे तुम्हाला नियंत्रित ते वातावरण करतं. कोणत्या व्यक्तीने तुम्हाला काहीतरी वाईट म्हटलं आणि तुम्ही लगेच असंतुलित झाला, तुमच्यात क्रोध जागृत झाला, अशांती निर्माण झाली म्हणजे तुम्हाला ती व्यक्ती नियंत्रित करते. कोणती तरी घटना तुम्ही बघितली आणि त्या घटनेला बघून तुम्ही घाबरायला लागलात, आतमध्ये एक भीती जागृत व्हायला लागली, तुम्हाला त्या घटनेने नियंत्रित केलं. मग ह्या जगामध्ये हे आयुष्य जगत असताना आपल्याला दुसरा व्यक्ती एका क्षणार्धात नियंत्रित करतो आणि आपण त्याच्या नियंत्रणात निघून जातो.
हे तुम्हा लोकांना जर उत्तम वाटत असेल, तुमच्या जीवनासाठी आनंददायी वाटत असेल, तर माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुम्ही प्रत्येक गोष्टी थ्रू नियंत्रित होऊ शकता. पण प्रेम शक्तियोग तुम्हाला ती सुसंधी देतो आहे, की तुम्ही कोणत्याही बाह्य गोष्टीवरून नियंत्रित न होता तुमचं नियंत्रण स्वतःच्या हातात घेण्याची एक सुसंधी आहे. आणि ह्या संधीला आत्मसात करून आपल्या जीवनाचा उद्धार करून घेणं फक्त आणि फक्त तुमच्या स्वतःच्या हातात आहे. मी एक माध्यम आहे, प्रेम शक्तियोग माध्यम आहे, जे तुम्हाला स्वतःशी जोडणार आहे. तुमचं नियंत्रण तुमच्या हातात देणार आहेत. मग तुमच्या विचारांचं नियंत्रण असो, तुमच्या भावनांचं नियंत्रण असो, तुमच्या बुद्धीचं नियंत्रण असो, तुमच्या चित्ताचं, तुमच्या मनाचं, तुमच्या शरीराचं, कशाचंही नियंत्रण हे तुमच्या हातात असणार. आज चांगल्या मार्गावर येऊन सुद्धा बरेचसे लोकं पथभ्रष्ट होतात. दुसऱ्याच्या वाईट मार्गदर्शनानुसार त्यांना प्रभावित होऊन ते आपले अनुभव विसरून जातात. मी माझ्या आयुष्यात असे अनेक लोकं बघितलेले आहेत, जे योग्य मार्गावरती येतात, आनंदी जीवन जगायला लागतात आणि एखादा असा व्यक्ती त्यांच्या आयुष्यात येतो, जो त्याला त्या योग्य मार्गापासून परावृत्त करतो आणि परत ते त्या दुःखी मार्गामध्ये जगायला लागतात. आणि त्यांना कळत सुद्धा नाही, की आपण आपल्या जीवनातला जो आनंद अनुभवला, जे सुख अनुभवलं, जी विद्वत्ता अनुभवली, त्याचा त्याग करून आपण एक खराब आयुष्य जगतोय याची कल्पना सुद्धा, याची ओळख सुद्धा त्यांना होत नाही. इतके ते दुसऱ्याच्या केंद्रित होऊन जातात. माझ्या प्रत्यक्ष अनुभवातल्या या गोष्टी तुमच्याही अनुभवात कदाचित ह्या असतील, की एका चांगल्या मार्गावर असलेली लोकं पथभ्रष्ट होऊन एका वाईट मार्गावरती गेलेली आहेत ना आयुष्याचा नासाडी करून बसलेले आहेत. सो आपण एका वाईट आयुष्यातून एका चांगल्या आयुष्यात येणं गरजेचं आहे. आपण एका योग्य मार्गावरती टिकून राहणं गरजेचं आहे. जसं श्रीरामांना आपण आदर्श मानतो, की विपरीतच्या विपरीत, प्रतिकूलच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते एका उच्चतम स्तरावरती होते. जसं श्रीकृष्णाला आपण आदर्श मानतो. इतक्या कठीणच्या कठीण आणि इतक्या संकटमय परिस्थितीतून त्यांनी स्वतःला एक सर्वोत्तम व्यक्तित्व म्हणून या जगासमोर प्रगट केलं. ती संधी तुम्हाला आहे. सगळ्यात आधी स्वतःचा स्वीकार करा. स्वतःच्या दोषांचा स्वीकार करणं गरजेचं आहे, की माझ्यात काय दोष आहे आणि मी प्रत्येक व्यक्ती थ्रू नियंत्रित होतो आहे आणि जर नियंत्रित व्हायचंच असेल, तर एका सर्वोत्तम व्यक्ती थ्रू तुम्ही नियंत्रित व्हायला पाहिजे, जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा आणि दर्शन बदलून जाईल. स्वतःची स्वीकार्यता, स्वतःच्या प्रती प्रेमभाव, स्वतःच्या प्रती सहृदयता, स्वतःच्या प्रती सहिष्णुता निर्माण करणं गरजेचं आहे. आणि ही संधी प्रेमशक्ती योगातून तुम्हाला मिळणार आहे. तो परमात्मा जसं या सृष्टीला समस्त दृष्टीने बघतो, ती दृष्टी तुम्हाला प्राप्त होण्याची एक सर्वोत्तम संधी आहे. तो स्वतःच्या व्यक्तित्वाचा, व्यक्तिमत्त्वाचा विकास करून इच्छित स्वभाव परिवर्तन आपण करू शकतो. मनुष्य म्हणतो, की कोणाचा स्वभाव परिवर्तित होत नाही, पण प्रेमशक्ती योगातून तुम्ही तुमचा स्वभाव तुम्हाला हवा तसा परिवर्तित करू शकता. आणि एका उच्चतम, सरळ आणि सर्वोत्तम जीवनाचं गिफ्ट तुम्ही स्वतःला देऊ शकता. स्वतःला त्या पूर्णत्वाच्या, संपूर्णतेच्या उच्च स्तरावरती तुम्ही बघू शकता. जसं आरशामध्ये आपण आपलं प्रतिबिंब बघतो, तसं जीवनातल्या प्रत्येक क्षणी आपण आपल्या सर्वोत्तमचं प्रतिबिंब बघू शकतो. जीवन जगणं फार सोपं आहे आणि त्याला जीवन आनंदाने जगण्यासाठी दुसऱ्याकडून प्रेरित होण्याची गरज नाहीये. अंतरप्रेरणा खूप महत्त्वाची आहे. जीवनाला योग्य पद्धतीनं जगणं, प्रत्येक क्षणी त्या आनंदाच्या स्तरावरती असणं, सुखाच्या स्तरावरती असणं, समाधानाच्या स्तरावरती असणं, हाच प्रेमशक्ती योग आहे. आजपर्यंत तुम्ही अध्यात्मशास्त्रामध्ये बघितलं असेल, इतर योग पद्धतीमध्ये पण सांगितलेलं आहे, की तुमच्या इंद्रियांचं दमन करा. तुमच्या इच्छा, अपेक्षांचं दमन करा. आणि आजपर्यंत तुम्ही लोकांनी किंवा जगातल्या लोकांनी याचं दमनच केलंय. पण प्रेम शक्ती योग हे शिकवत नाही. प्रेम शक्ती योग तुम्हाला कधीही दमन करणं शिकवणार नाही. तर ते तुम्हाला रूपांतरण करणं शिकवणार. कारण दमन नेहमी दुःखाचं, त्रासाचं कारण बनतं. दमन केल्याने आजपर्यंत कोणाला काहीही प्राप्त झालेलं नाहीये. पण जर तुम्ही रूपांतरण केलं,
तर तो रूपांतरण तुमच्या जीवनाला अद्भुतरित्या बदलून टाकणार. तो प्रेम शक्ती योग अशी एक सुलभ आणि प्राकृतिक पद्धती आहे. जे तुमचं शरीर तर स्वस्थ ठेवेल, त्याच्यासोबत मनही स्वस्थ ठेवेल, हृदयही स्वस्थ ठेवेल, चित्तही स्वस्थ ठेवेल, बुद्धीही स्वस्थ ठेवेल. आणि आत्मिक लाभ जे प्राप्त होतात, त्याची परिकल्पना सुद्धा तुम्ही करू शकत नाही. तो शारीरिक स्तरावरती, मानसिक स्तरावरती, भावनिक स्तरावरती, चित्तिक स्तरावरती, बौद्धिक स्तरावरती आणि आत्मिक स्तरावरती स्वस्थ ठेवणारा हा एकमेव योग तुम्हाला या जगात सापडेल. बाकीच्या योग पद्धतीमध्ये तुम्ही फक्त शरीर, शरीर, शरीर. बाकीच्या ठिकाणी ध्यानामध्ये हा मन स्थिर करा, मन स्थिर करा. पण मन कुठे स्थिर करणार आहे? कसं स्थिर करणार आहे? काही शिकवलं जात नाही. बस बसा. डोळे बंद करा, याच्यावरती लक्ष केंद्रित करा, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा. ही प्राथमिक स्वरूपाची परिभाषा आहे. ते आपण पण शिकणार आहोत. जसं एखाद्या ज्युनियर के-जीमध्ये जाणाऱ्या मुलाला शिकवलं जातं. ए फॉर बी फॉर सी फॉर अ म्हणजे ब म्हणजे क म्हणजे. तसं आपण पण शिकणार आहोत. पण हे सुरुवातीचा काळ आहे. ह्याच्यात आपल्याला आयुष्य नाही घालवायचं. तो हे फक्त एक आध्यात्मिक नाहीये, योगिक नाहीये आणि फक्त विज्ञान पण नाहीये. तर ही एक कला आहे. या सगळ्यांच्या परे आहे. आणि ही कला जेव्हा अपेक्षा असेल, तेव्हा आपण हे सहज प्राप्त करू शकतो. कारण हे पूर्ण विज्ञान आहे. पूर्ण अध्यात्म आहे. अपूर्ण नाहीये, की ज्याच्यामध्ये काहीतरी सुटून जाईल आणि आपण अपूर्णतेच्या मार्गावरती राहू, की आपल्याला पुढचा जन्म घ्यावा लागेल. आपल्याला पुढचा जन्म घेण्याची गरज नाहीये. ह्याच जन्मामध्ये आपण पूर्णता प्राप्त करणार आहोत. सो प्रेम शक्ती योगाचं जे सहज रूप आहे, संवेदनशील रूप आहे, ते तुम्हाला सतही परिणाम नाही देत. जसं एखाद्या नदीच्या किनारी उभं राहून आपल्याला फक्त नदीचं वरचं पाणी दिसतं. पण नदीच्या आतमध्ये काय आहे, हे दिसत नाही. त्याच्यासाठी नदीमध्ये डुबकी मारावी लागते. आणि डुबकी मारल्यानंतरही आपण किती डुबकी मारतोय त्यावरती आधारित आहे, की आपल्याला त्या नदीतलं काय दिसणार आहे. एकदम खाली खोल जमिनीच्या पातळीवर गेल्यानंतरच आपल्याला नदीतलं सगळं दिसू शकतं. तसं खोल आपल्या शरीराच्या अंतःकरणामध्ये प्रत्येक पेशीमध्ये जेव्हा आपण शिरू, तेव्हा आपल्याला शरीराची ती प्रत्येक संवेदना, त्याचा जो संवाद आहे, तो ऐकायला मिळेल. जेव्हा मनाच्या खोल गाभाऱ्यात आपण शिरणार आहोत, तेव्हा त्या मनाची जी समृद्धी आहे, त्याच्यातला जो खजाना आहे, तो आपल्याला दिसणार आहे. आज आपण फक्त मनाला निगेटिव्ह, निगेटिव्ह, निगेटिव्ह म्हणून छेडखानी करत असतो. भावनांना, हृदयाला आपण नको त्या दृष्टिकोनातून बघत आहोत आणि आपल्या बुद्धीचा तर विषयच येत नाही. या प्रत्येक ठिकाणी तुम्ही त्या गाभ्यामध्ये जेव्हा घुसणार आहात, तेव्हा तुम्हाला त्याचा प्रभाव दिसणार आहे. आणि लोकांप्रती जे तुमचा घृणा आहे, क्रोध आहे किंवा भय आहे, याच्यातून बाहेर निघून, त्या भ्रमातून बाहेर निघून तुम्ही त्या विवेकाच्या आणि त्या वास्तविक स्वरूपाच्या सत्यामध्ये येणार आहात. सो म्हणून भ्रमवश होऊन कोणाच्याही म्हणण्यात येऊन प्रेम शक्ती योगाला साधारण समजणं हे इंजुरियस टू युअर लाईफ आहे. आजपर्यंत तुम्ही फिरूनच आलात असाल इकडून-तिकडून. नाहीतर फिरून पण या. मग तेव्हा तुम्हाला डिफरन्स पण कळेल यात. सो हा सगळ्या विषयांच्या परेचा विषय आहे प्रेम शक्ती योग. जिथं तुम्ही या सर्व पैलूंशी जोडता आणि ते अमरत्व प्राप्त करता, की जे अमरत्व कोणीही प्राप्त केलेलं नाहीये. अमरत्वाचा अर्थ म्हणजे तुमची मृत्यू होणार नाही असं नाहीये. शरीराची मृत्यू होणार आहे, आत्म्याची मृत्यू कधीही नाही होत. तुम्ही ते अमरत्व प्राप्त होणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचे सद्गुण कधीही नष्ट होणार नाही. सद्भावना कधीही नष्ट होणार नाही. सद्बुद्धी कधीही नष्ट होणार नाही. तुम्ही कधीही नकारात्मक विचारांच्या, नकारात्मक भावनांच्या, नकारात्मक बुद्धीच्या जाळ्यामध्ये फसूच शकत नाही. अर्थात तुम्ही हे केलं तर. नाही केलं तर तो प्रश्नच येत नाही. काही-काही लोकं म्हणतील, "हां, मी ते केलं होतं, पण काही फायदा नाही झाला." एकदा एखादं ध्यान केलं किंवा एखादं सेशन अटेंड केलं.
म्हणजे काय आयुष्य प्राप्त झालं, याचाही बोध होणं आपल्याला गरजेचं आहे. एक छोटीशी गोष्ट केली ना आयुष्यभराचं तुम्हाला मिळालं, या भ्रमामध्ये पण काही लोकं जगतात आणि मग आपल्या स्वतःच्या काही परिकल्पना रचून त्या कल्पना ते जगात प्रसारित करत असतात. तो याच्या खोलामध्ये शिरणं गरजेचं आहे. याच्यामध्ये समर्पण गरजेचं आहे. प्रेम शक्ती योग तुम्हाला फक्त आध्यात्मिक जीवनात नाही जोडत, तर भौतिक जीवनात पण जोडतो, सामाजिक जीवनात पण जोडतो. त्याच्यापासून हा तुम्हाला वेगळं नाही करत. तुम्ही आजपर्यंत जितके आध्यात्मिक मार्ग बघितले असतील, ते म्हणतात की हे मोहमाया है, ये तो नश्वर है, आत्मा तो अमर है. इथं ते काहीही शिकवलं जात नाही. भौतिकता पण महत्वाची आहे, आध्यात्मिकता पण महत्वाची आहे, परिवार पण महत्वाचा आहे, समाज पण महत्वाचा आहे आणि आपण स्वतः पण महत्वाचे आहोत. तर ही आपल्याला भौतिक जगतामध्ये जगण्यासाठीच पाठवलेलं आहे. भौतिक जगत जर उपयोगाचं नसतं, तर आपण इथं काय करतोय? आपल्याला जर कळतं आहे, की भौतिक जगत खराब आहे आणि हे विनाशाचं कारण आहे, तर आपण त्या क्षणी स्वतः मृत्यूला निमंत्रण द्यायला पाहिजे. ईश्वराने आपल्याला या भौतिक जगतात पाठवला याचा एक परम उद्देश आहे. तो उद्देश आपण समजणं गरजेचं आहे आणि त्याचा उपभोग घेणं गरजेचं आहे. म्हणून ती जागरूकतेच्या उच्च स्थानावरती पोहोचल्यानंतरच आपल्याला ह्या गोष्टी जे सूक्ष्मतम शास्त्र आहे ते कळणार आहे. आणि त्या शास्त्राला समजून घेण्यासाठी, त्या कारणाला समजून घेण्यासाठी, की हे भौतिक जगत काय ईश्वराने निर्माण केलं ना आपण इथं काय करतोय, हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्याच्या खोलामध्ये शिरणं गरजेचं आहे. तो आपल्या शरीराची शुद्धी, मनाची शुद्धी, हृदयाची शुद्धी, चित्ताची शुद्धी, बुद्धीची शुद्धी झाल्यानंतर, ते परमपवित्र केल्यानंतर आपण परमात्म्याची प्राप्ती सहज करू शकतो. तो प्रेम शक्ती योग तुम्हाला काय सांगतो, की जर तुमच्यात बघण्याची क्षमता आहे ना, तर सामान्य गोष्टी नका बघू जे लोकं बघतायत. त्या सामान्याच्या पलीकडे जे असामान्य आहे ना, ते बघण्याची ताकद ठेवा. जर तुम्हाला ऐकण्याची शक्ती आहे ना, तर साधारण ध्वनी नका ऐका जसं लोकं ऐकतात. हा आवाज येतोय, तो आवाज. त्याच्या परे असाधारण ध्वनी ऐका, की जो साधारण मनुष्याला ऐकता नाही. त्या अनहदाला ऐकणं गरजेचं आहे. जर तुम्हाला गंधाची शक्ती आहे, तर साधारण गंध नका घेत बसू. सुगंध, दुर्गंध, ह्या भाजीचा गंध, इथला गंध. त्या परेचा, असामान्य, जो साधारण लोकांच्या नाकाला स्पर्श सुद्धा करत नाही. त्या अद्भुत सुगंधाला आपण कनेक्ट होणं गरजेचं आहे. जो आपल्याला परमानंदात लीन करेल, जो परमेश्वरी साम्राज्याचा सुगंध असेल. जो आवाज असेल तो परमेश्वरी साम्राज्यातला असेल आणि जे बघणं असेल ते परमेश्वरी साम्राज्याचं बघणं. जर आपल्याला कोणत्या गोष्टीला जाणण्याची क्षमता आहे, तर साधारण गोष्टी नका जाणू. या सर्वव्यापी सृष्टीची जी वास्तविकता आहे ना, त्याला जाणा. त्या अनन्यसाधारण वास्तविकतेला जाणा, की जे साधारण व्यक्तीच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. तो त्या इतक्या उच्चतम स्तरावरती जाण्याचं जे कार्य आहे, ते तुम्हाला स्वतःलाच करावं लागणार. मी तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवू शकतो, पण तिथून तुमचा स्वतःचा प्रवास आहे. जसं उदाहरण द्यायचं म्हटलं, तर तुम्हाला भूक लागली आहे, तर मी तुमच्यासाठी अन्न बनवण्यासाठी बाजारात जाऊन पूर्ण बाजार करू शकतो. घरी आणून त्या भाज्या निवडू शकतो. त्या भाज्यांचं भाजी बनवू शकतो. पोळी, भाकरी तुम्हाला जे पाहिजे ते बनवू शकतो. ते ताटामध्ये वाढून मस्त ते ताट सजवून देऊ शकतो. तेवढंच काय, त्याच्यातला प्रत्येक घास उचलून मी तुमच्या मुखातही टाकू शकतो. माझं काम इथपर्यंतच आहे. त्यानंतर चावायचं काम तुमचं आहे, गिळायचं काम तुमचं आहे आणि गिळल्यानंतर ते पचवायचं काम तुमचं आहे आणि ते पचवल्यानंतर त्याचं निष्कासन करण्याचं काम तुमचं आहे आणि त्याचं सगळं पोषण स्वतःच्या शरीराला, मनाला, बुद्धीला जितकी काही आपल्या स्थूल सूक्ष्म अवयव त्याला पोहोचवणं हे तुमचं वैयक्तिक काम. अर्ध्या प्रवासापर्यंत मी तुम्हाला घेऊन जाऊ शकतो, पण त्याचा पुढचा प्रवास हा तुमचा स्वतःचा आहे. त्याच्यामुळे जर कोणी तुम्हाला या जगात असा भ्रम दाखवत असेल, की मी स्वतः तुमचं करून देईल, तर ते साफ खोटं आहे.
बऱ्याच लोकांनी म्हटलंय, की मी तुम्हाला हात पकडून स्वर्गात घेऊन जाईल. ते ऑलरेडी मेले. त्यांच्यात तेवढी ताकद असती तर ते तुम्हाला तेव्हाच घेऊन गेले असते. तो अशा भ्रामक कल्पनांमध्ये अडकण्यापेक्षा स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कोण आपल्याप्रती कोणती भावना ठेवतोय हे महत्वाचं नाहीये. मी स्वतःप्रती कोणती भावना ठेवतोय हे महत्वाचं. कोण माझ्याबद्दल काय विचार करतोय हे महत्वाचं नाहीये. मी स्वतःबद्दल काय विचार करतोय हे महत्वाचं. कोण मला कोणतं ज्ञान पाजतोय हे महत्वाचं नाहीये. मी स्वतःला कोणतं ज्ञान पाजतोय हे महत्वाचं. कोण त्याचं चित्त इकडे-तिकडे भरकटतोय हे महत्वाचं नाही. मी माझं चित्त कुठे भरकटतोय हे महत्वाचं. मा माझी स्वतःबद्दलची भावना, माझी स्वतःबद्दलची बुद्धी काय आहे? माझी स्वतःबद्दलची परिकल्पना काय आहे? हे महत्वाचं आहे. लोक तुमच्याबद्दल काय करता आहेत, काय बोलत आहेत हे महत्वाचं नाहीये. तुम्ही स्वतःबद्दल काय बोलत आहात ना, हे महत्वाचं आहे. लोकं तुम्हाला काय म्हणून हिणवत आहात हे महत्वाचं नाहीये. तुम्ही स्वतःला काय म्हणून हिणवत आहात हे महत्वाचं आहे. तो प्रेम शक्ती योग तुम्हाला ह्या कनेक्शनशी जोडतं स्वतःच्या आणि म्हणून ते तुम्हाला एक अद्भुत जीवन देतं, की बाह्य वातावरण काहीही असो. जसं एका किचडमध्ये कमल उमलतं. आजूबाजूला एकदम घाणेरडं वातावरण असतं, एकदम कीचड. पण त्याचा स्पर्श सुद्धा त्या कमळाच्या एका पाकळीला सुद्धा होत नाही. आपलंही जीवन त्या कमळाप्रमाणे होतं, की आजूबाजूला कितीही चिखल असो, आपल्याला तो स्पर्श सुद्धा करू शकतो. कमळाचं फूल ईश्वराला इतकं प्रिय आहे, की कमल नयन आपण म्हणतो. भगवान विष्णूंनी स्वयं महादेवाची आराधना करताना 100 कमळ त्यांना व्हायचे होते. 99 कमी पडले. महादेवांनी एक गायब केलं, तर स्वतःचा डोळा समर्पित केला. इतकं त्या कमळाला महत्त्व याच गोष्टीमुळे, कारण ते किचडमध्ये राहूनही अलिप्त राहतं. आणि प्रेम शक्ती योग तुम्हाला त्या किचडमध्ये राहून सुद्धा आहे ना, त्या कमळासारखं जीवन देतो. जो तुम्हाला चमकवतो, तुम्हाला त्या उच्चतम स्तरावरती ठेवतो. म्हणून त्याच्यामुळे हा साधारण योग नाहीये. एखादा आसन नाहीये, की उठलं ना अंग हलवलं. श्वास घेतला, श्वासमध्ये 4च गोष्टी 3च गोष्टी आहे. पूरक, कुंभक, रेचक प्राणायामामध्ये. पण त्याचेच काही कॉम्बिनेशन्स आहेत. ध्यानामध्येही याच्यावर लक्ष द्या, त्याच्यावर लक्ष द्या. इथून सुरुवात होते. तुमची पण सुरुवात तिथूनच होणार आहे. प्रायमरी गोष्ट आहे. प्रायमरी पासूनच व्यक्तीने जायला पाहिजे. सो इथनं तुमचा उद्देश फक्त असाध्य रोगातून मुक्ती असायला नको. काही-काही लोकं इकडे याच्याकरता येतील, मला आरोग्य प्राप्त व्हावं, ही छोटी इच्छा आहे. मी तुम्हाला त्या आकाशातले चमकणारे तारे बनवू इच्छितो आणि तुम्ही त्या धर्तीवरचे आहे ना मातीचे दिवे तरी बनण्याचा प्रयत्न करा. जे चमकतात, दुसऱ्याला प्रकाशित करतात. ते एक साधारण ध्येय ठेवून प्रेम शक्ती योगात येऊ नका. कनेक्ट पण होऊ नका. कारण साधारण ध्येय ठेवणारे योग पद्धती जगामध्ये अनेक आहेत. इथं काही गरज पण नाहीये त्या गोष्टीची. आणि इथे येऊन टाईमपास करायचा याला अर्थच नाहीये. फक्त बुवा मी निरोगी राहावं, थोडंसं बरं वाटावं, नाही. त्या उच्चतम स्तरावरती पोहोचायचं असेल, तर इथे येऊन फायदा नाही आणि टाईमपास पण करून काही उपयोग नाही. कारण शेवटी तुम्ही नाही प्रेम शक्ती योगाला बदनाम करणार लोक. आले, गेले काही फायदा नाही झाला. अरे आपण तिथं आल्यानंतर टवाळक्या केल्या, का अभ्यास केला हेही महत्वाचं आहे. एखाद्या शाळेत गेल्यानंतर ॲडमिशन घेतल्यानंतर पोरं वर्गात बसल्यानंतर शिक्षक जे शिकवतोय त्याच्यातून ज्ञान ग्रहण करताय, की खिडकीतून बाहेर ग्राउंडवर काय चाललंय ते बघताय, की वर्गामधल्या बसलेल्या याचं त्याचं नाव घेतात. याच्यावर अवलंबून आहे, की तो काय प्राप्त करणार आहे. तो प्रेमशक्ती योगातही दुसरा काय करतोय, नीट लक्षात घ्या सगळ्यांनी. पहिलं मी सत्र घेतोय, बाकी माझ्या शिष्यांनी घेतलंय. इथून लक्षात घ्या, की या प्रवासात जी लोकं तुमच्या सोबत असणार आहेत, ती काय करताय याच्याशी तुमचा काहीही संबंध नाहीये. तुम्ही स्वतः काय करताय ना याच्याशीच तुमचा संबंध आहे. तुम्ही किती फोकस आहात. दुसरा काय करतोय ते जाऊ द्या तिकडे. तुमचा उद्देश काय आहे? तुम्हाला काय प्राप्त करायचं आहे? तुम्ही काय करणार आहात? हे बघणं फार गरजेचं आहे. आणि कोणत्याही प्रवासाची सुरुवात करण्याच्या अगोदर त्याचं गांभीर्य, त्याची फलप्राप्ती, त्याचा उद्देश आपल्याला क्लिअर असणं गरजेचं आहे.
उगाचच उठलं ना बसलं, मला ध्यान करायचं आहे आणि मी बसतो आहे. 1 घंटा वाया गेला, पण 1 मिनिट आपलं चित्त स्थिर नाही झालं. आपले विचार शांत नाही झाले. आपल्या भावनांचं जे क्रंदन आहे, ते नाही बदललं. आपलं चित्त स्थिर नाही झालं, तर त्या 1 घंटा देऊन काही उपयोग नाहीये. आपण जे देतोय त्याच्यामध्ये आपण फोकस असणं गरजेचं आहे. आणि इतर व्यक्ती जर तुम्हाला त्याच्यामध्ये डिस्टर्ब करत असतील, तर त्या व्यक्तीला आयुष्यातून काढायचं, की तुमच्या साधनेला आयुष्यातून काढायचा हा निर्णय तुमचा आहे. आणि इतक्या प्रखरपणे मी आज याच्यासाठी बोलतोय, की माझ्या जीवनाचा जो आधीचा अनुभव राहिलेला आहे, त्या अनुभवाच्या बेसवर मी तुम्हाला म्हणतो आहे, की अनेक चांगल्या लोकांनी चांगले मार्ग सोडून वाईट मार्गाला गेलेत पुन्हा. स्वतःच दिलं सोडून आणि दुसऱ्यांच्या मागे पडत्याच्या मागे धावत बसले. स्वतः काय अनुभव आले त्याला गुंडाळून त्यांनी धाब्यावरती ठेवलं. तो इथं सुरुवात करताना दुसरा काय करतोय, दुसऱ्याला काय वाटतंय याच्याशी तुम्हाला काही घेणं-देणं नाही. ही आत्मिक प्रवास आहे. हा स्वतःचा अनुभव स्वतःचा आहे. हा व्यक्तिसापेक्ष आहे. प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव येणार आहे. जसं एकाच वर्गामध्ये शिक्षक शिकवत असताना सगळे विद्यार्थी एकसारखं शिकत नसतात. किंवा मी आता तुम्हाला जे काही शिकवलं आज, जे काही मार्गदर्शन केलं, ते सगळंच्या सगळं तुम्ही जसंच्या तसं आत्मसात केलं असं अजिबात नाहीये. प्रत्येकाने आपापल्या बुद्धीप्रमाणे त्याचा आत्मसात केलेला आहे. आपल्या मनाची जी स्थिरता आहे, चित्ताची जी एकाग्रता आहे, बुद्धीचा जो स्तर आहे, त्याच्यानुसार मी आज जे तुम्हाला सांगितलं ते तुम्ही प्राप्त केलं. त्याच्यामुळे तुमचे जे अनुभव आहे हे व्यक्तिसापेक्ष आहेत आणि हे व्यक्तिसापेक्ष अनुभव दुसऱ्याशी तुलना करून कधीही फायदेशीर ठरणार नाही. लक्षात येतंय? तो आपली तुलना ही फक्त आणि फक्त आपल्यासोबत करायची, इतर कोणासोबतही करण्याची गरज नाहीये. कोणाला किती फायदा होतोय हेही बघण्याची गरज नाहीये. मला किती फायदा होतोय याच्याकडे लक्ष केंद्रित. कोण किती आनंदी होतोय, कोणाला किती आरोग्य प्राप्त होत आहे, कोण किती सुखी होत आहे, कोण किती युवा होत आहे, कोणाला अभ्यासात फायदा झाला, कोणाच्या परीक्षा सोप्या गेल्या, विद्यार्थी दृष्टिकोनातून बघितली तर. कोणाला स्वस्त, दुरुस्त, चुस्त आयुष्य मिळालेलं आहे. याच्याकडे आपलं बघण्याचं काम नाहीये. आपला फोकस फक्त स्वतःवर. आपला पक्ष स्वतःवर लक्ष. ही आपली वैयक्तिक जर्नी आहे. याच्यामध्ये कोणीही तुम्हाला मदत करू शकत नाही. केली तर ती बाह्य थोडीफार मदत आहे. पण इथून तुम्ही लक्षात घ्या, जर हा मार्ग सोडायचा असेल तर सुरूच करू नका आणि सुरू करायचा असेल तर ध्येय गाठा. तोपर्यंत थांबू नका. जोपर्यंत आपल्याला इच्छित परिणाम प्राप्त होत नाही, तो स्तर प्राप्त होत नाही, तोपर्यंत थांबू नका आणि जर थांबायचं असेल तर येऊ नका. म्हणजे असा पहिला व्यक्ती असेल जगामध्ये जो सांगतो आहे, की तुम्ही नाही आलात तरी चालेल. पण पहिल्याच दिवशी तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे, की जर मला त्या उच्चतम स्तरावरती पोहोचायचंच नाहीये, तर प्रेम शक्तियोग तुमच्यासाठी नाहीये. जर पोहोचायचं असेल तर प्रेम शक्तियोग तुमच्यासाठी आहे. तर तुम्ही डिसिप्लिन, डेडिकेशन द्याल. डी महत्वाचं आहे. अटेन्शन, ए फॉर अटेन्शन. आपल्या वर्गामध्ये ए फॉर ॲपल नाही शिकवलं जाणार. आपल्या वर्गात ए फॉर अटेन्शन. बी फॉर बॉल नाही शिकवलं जाणार. बी फॉर ब्रेन शिकवलं जाईल. सी फॉर कॅट नाही शिकवलं जाणार. सी फॉर कॉन्सन्ट्रेशन शिकवलं जाईल. डी डेडिकेशन. ई फॉर इमोशन्स. एफ फॉर फोकस. जी फॉर गोल. म्हणजे इथं तुम्हाला एक वेगळी ए शिकवली जाईल. सगळं वेगळं असणार आहे. त्याच्यामुळे मी पूर्वी काय शिकलो आहे, कोणाकडून काय मिळवलं आहे, हा योग पद्धती काय म्हणतं, ते ध्यान पद्धती काय म्हणतं, इथं करण्याची गरज नाही. इथं खाली पात्र होऊन तुम्हाला यावं लागेल. भरलेलं पात्र घेऊन तुम्ही इथं बसलात तर काही प्राप्त होणार नाही. तो इथं काळजीपूर्वक निर्णय घेऊन आज याच्यासाठीच या सगळ्या गोष्टीचा उद्देश आणि ओहापोह केलेला आहे, की तुमची जर्नी नेमकी काय आहे आणि कुठे पोहोचायचं आहे. आणि आपल्या ह्या प्रवासामध्ये आपल्याला काय-काय करायचं. बाकीचे काय करताय याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. कोणाचा उद्देश काहीही असो, आपला उद्देश काय आहे याच्यावर फोकस व्हायचं.
कोण किती प्राप्त करत आहे याची तुलना सुद्धा आपल्याला करायची नाहीये. कारण काल आपण कसं होतो, आज आपण कसं आहे आणि उद्या कशी असणार आहे याची तुलना करा फक्त. कारण हा वैयक्तिक प्रवास आहे. तो याच्याकडे छोट्याशा गोष्टीसाठी आकर्षण, हां, माझ्या इच्छा कंप्लीट होतील. होतील. कारण तुमच्यासोबत मिरॅकल्स घडायला सुरुवात होईल. तुमचे शत्रू आजूबाजू ऑटोमॅटिकली तुमच्यापासून दूर जायला लागतील. तुमच्या जीवनात चांगली लोकं यायला लागतील. तुमच्या छोटे-मोठे रखडलेली कामं कंप्लीट व्हायला लागतील. हे सगळं घडायला लागेल. पण याच्याने आकर्षित होऊन काहीतरी आपण त्याच्यामध्ये हे करत राहणं, हे इम्पोर्टंट नाहीये. तो प्रेम शक्ती योग हा जीवनदायिनी योग आहे. मुक्तिदायिनी योग आहे. चिल्लर जमा करण्याचा योग नाहीये. जमाच करायचा आहे तर अख्खी मशीन जमा करा, जी नोटा छापते. इकडे-तिकडे पडलेल्या नोटा उचलत बसण्यापेक्षा, इकडे-तिकडे पडलेली चिल्लर उचलत बसण्यापेक्षा आहे ना, जिथून जे प्रोडक्शन होतं ना, म्हणजे परमात्म्यात जो सोर्स आहे ना, त्या सोर्सशीच कनेक्ट व्हायचं. सोर्सशी कनेक्ट होण्याचा हा मार्ग आहे, की आणि हा सोर्स कधीही न संपणार आहे. अक्षय सोर्स आहे. आपल्याला त्या ऊर्जेशी जोडायचं आहे, जी अक्षय आहे. जी क्षणिक आहे, त्या ऊर्जेशी जोडून आपल्याला काही अर्थ नाही. घरातल्या एखाद्या डिम लाईटासोबत जोडणं, ते आपल्याला नको आहे. आपल्याला त्या वैश्विक शक्तीशी जोडणं आहे, जी कालही होती, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. ती सर्वव्यापी जी परमात्म्याची दिव्य शक्ती आहे, तिच्याशी आपल्याला जोडायचं आहे, की जे 24 तास आपल्यासोबत असणार. तुमच्यासोबत 24 तास कोणी असो का नसो, तुम्ही स्वतः तुमच्यासोबत 24 तास असणार आहे आणि ते महत्वाचं आहे. सो एकदम सोप्या पद्धती आहे याच्यामध्ये. पण याच्या सोप्या पद्धती तुम्हाला त्या महानतमच्या उच्च शिखरावरती पोहोचवू शकतात, की जिथं तुम्हाला हे पृथ्वी स्वर्गापेक्षा जास्त सुंदर वाटायला लागेल. स्वर्गाची इच्छा, आकांक्षा हे सगळं मूर्खपणाच्या गोष्टी आहेत. स्वर्ग आणि नर्क हे सगळं आपण धर्तीवरती बघतच आहोत. तो स्वतःच्या माध्यमातून स्वतःपर्यंत ही जी पोहोचण्याची संधी तुम्हाला प्राप्त होते आहे, ही संधी इनकॅश करणं गरजेचं आहे. सो चला, मी तुम्हाला निमंत्रण देतो मग या अद्भुत यात्रेमध्ये सामील होण्याचं आणि आपल्या जीवनाला सफल, सार्थक आणि महानतम बनवण्याचं.